लस्सी प्यावीशी वाटली तर मी काय केलं, लवकर लस्सी बनवायला मिक्सरचं भांडं घेतलं, त्यात दही साखर आणि थोडे आईस क्यूब घेतले आणि फिरवून घेतलं। बघते तर काय लस्सी न बनता हे तर ताकच बनलं। तर ही चूक तुम्ही करताय का? करू नका। लस्सी केव्हाही मिक्सरमध्ये बनवू नका। लस्सी बनवायला आपल्या घरची रवी किंवा विस्कर असते ते वापरा। परफेक्ट लस्सी कशी बनवायची ते पुढे बघा। इथे मी दही घेतलंय, हे घरी लावलेलं ताजं दही आहे। लस्सी बनवायला नेहमी ताजं दहीच घ्यायचं, त्यानी लस्सीची चव एकदम फ्रेश येते। आता आपण हे विस्करने असं प्लेन करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्या, म्हणजे लस्सी छान प्लेन होते। आता यात थोडंसं दूध घालायचं। दही जर खूप आंबट असेल तर थोडं जास्त दूध घालायचं। आणि इथे मी पिठी साखर घेतली आहे। जाड साखर वापरायची नाही, त्याने लस्सी आपली पातळ होते। इथे पिठी साखरच वापरायची। मी इथे आपली साधी साखर पावडर करून घेतली मिक्सरला। इथे मी 3 चम्मच साखर घालते। साखर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। एकदम गोड पण नको, ताजं दही असल्यामुळे थोडी कमीच साखर टाकायची। तर ही आता आपली बेसिक लस्सी बनवून तयार आहे बघा। हे बघा, आता आपली लस्सी बनवून तयार आहे। आता ही आपण अशी प्लेन पण पिऊ शकतो, याला वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये पण सर्व करू शकतो। अशी लस्सी बनवायला जास्त वेळ लागत नाही। दही, साखर आणि फक्त दूध घ्यायचं, मग याच्यावरती क्रीम टाकून क्रीम लस्सी, आईस्क्रीम वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये करूया। आता आपण बघूया। आता पहिले आपण रूअफजा लस्सी बनवणार आहोत, रूअफजा फ्लेवर देणार। तर मी हे रूअफजा सरबत घेतलंय, ते थोडं ग्लासला असं लावून घेते। आणि आता आपली ही लस्सी तयार आहे, हे त्यात टाकायचे। रूअफजा फ्लेवर पण खूप छान लागतो, एकदा नक्की करून बघा तुम्ही। मुलं पण खूप आवडीने पितात हा। वरून पण थोडं। तर अशा प्रकारे आपली रूअफजा फ्लेवरची लस्सी तयार झाली। आता आपण आईस्क्रीम फ्लेवर बनवूया। आता हे बघा, हे आपले लस्सी घेते मी इथे। माझ्याकडे आईस्क्रीम आहे, हे मिक्स फ्रूट आहे ते घालते। व्हॅनिला कोण तुमच्याकडे जी आईस्क्रीम असेल ती तुम्ही टाकू शकता। अशा प्रकारे आता आपली अशा प्रकारे बघा, आपली आईस्क्रीम फ्लेवर लस्सी पण तयार आहे। एक रूअफजा आणि एक आईस्क्रीम। हे बघा, अशा प्रकारे आपली अगदी 2 मिनिटात बनणारी 2 फ्लेवरची लस्सी तयार झाली। एक आईस्क्रीम लस्सी आणि एक रूअफजा लस्सी। ही मुलांना सगळ्यांना आवडतं, उन्हाळ्यासाठी एकदम उत्तम आहे। तर तुम्ही एकदा नक्की करून बघा। माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।